आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नेरले ग्रामस्थांचा संताप, पोलिसांच्या मारहाणीत 2 तरुण गंभीर जखमी, गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। वाळवा तालुक्यातील बहे येथे शेतीची विद्युत मोटार दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज नेरले गावातील नागरिकांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यावर मूक निषेध मोर्चा काढत संबंधित दोषी पोलिसांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 9 मे 2026 रोजी नेरले येथील अवधूत धनाजी पाटील व विराज सुरेश पाटील हे 2 चुलत भाऊ कृष्णा नदीकाठी आपली शेतीची मोटार दुरुस्त करण्यासाठी गेले होते। यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी या दोघांना कोणत्याही सबळ कारणाशिवाय अमानुषपणे मारहाण केली। या हल्ल्यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले असून सध्या ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार या घटनेत कुबेर जयसिंग खोत, अमोल तानाजी सावंत, दीपक बाजीराव बसने, शशिकांत शिंदे या 4 पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर नेरले येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे। वारंवार मागणी करूनही अद्याप संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल झाले नसल्याने आज शुक्रवार दिनांक 15 रोजी सरपंच संजय जयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली ईश्वरपूर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले। आजच्या आज ते 4ही पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नेरले ग्रामस्थांनी दिला आहे। या निवेदनावर सरपंच संजय पाटील, अमित पाटील, किरण पाटील, रोहित पाटील, पवन पाटील यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। पोलीस प्रशासन आता यावर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। शनिवार दिनांक 9 मे रोजी नेरले येथील माझे पुतणे अवधूत धनाजी पाटील आणि विराज सुरेश पाटील हे दोघं जण बहे पुला नजीक कृष्णा नदीच्या वरती जे आम्ही लिफ्ट इरिगेशन केलंय त्या लिफ्ट इरिगेशनची इलेक्ट्रिक मोटर खराब झाली होती। ती दुरुस्त करण्यासाठी बहेगावच्या MSCBचे वायरमन यांच्याशी संपर्क करून त्यांच्या वेळेत बहे पुलाजवळ ते गेले होते आणि वायरमन येत आहेत म्हणून तिथं शेताजवळ थांबलेले असताना सिव्हिल ड्रेसवरती आलेल्या इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी गाडीतूनच आले होते, सिव्हिल ड्रेसवर होते आणि त्यांनी नाव गाव न विचारता त्यांच्याजवळ आले तर त्यांना प्रचंड बेदम मारहाण केली। ते वाचवा वाचवा म्हणून रस्त्याच्या बाजूलाच सगळ्यांना विनवणी करायला लागले। गाडीत घालून न्यायला लागल्यावर एक जण यायला तयार नव्हता। कुठं न्यायला लागलाय आम्हाला, तुम्ही कोण आहे, तर ते सांगायला तयार नव्हते, आय कार्ड दाखवत नव्हते, ते ड्रेसवर नव्हते आणि गाडी ही पोलीसची नव्हती। मुलं प्रचंड भिली होती। एका लहान मुलाला दोघांनी 2-3 फाईट लावून त्याला गाडीवर पाडलं त्यांच्या आणि आत गाडीत बसायला सांगितलं। जो मोठा मुलगा आहे त्याला पुन्हा 2 जण मारायला लागलेत। तो न झालाय म्हणल्यावर त्याला सिमेंटच्या रस्त्यावर त्यांनी वडत आणला, फरफटत आणला। त्याच्या पायाची साले कातडी निघाली तरी थांबले नाहीत। त्याचं शर्ट बनियन काढले, त्याची पॅन्ट काढली, त्याला पळायला लावलं आणि कुठं जाणार आहेस म्हणून विचारलं। त्याला पळायलाही न झालंय, उन्हानं सिमेंटच्या रस्त्यावर चालून पायाची कातडी गेल्यावर तो बेशुद्ध पडला। अक्षरशः कायदा सुव्यवस्थेचं पालन करत आतमध्ये जाऊन आम्ही निवेदन दिलंय। 2 दिवसामध्ये या निवेदनाला, या मोर्चाला दाद देऊन संविधानाला जागून हे पोलीस ठाणे
या लोकांच्या वरती गुन्हा दाखल करेल अशी अपेक्षा आहे. पण जर नाही गुन्हा दाखल केला तर या पुढचं पाऊल आम्ही उचलल्याशिवाय थांबणार नाही. यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आमची माघार नाही.